In last lecture we have seen the inverse of a matrix by row transformation and examples depends on row transformation. Now we see the inverse of a matrix by column transformation. Now inverse of a matrix, inverse of a matrix by column transformations. Inverse of a matrix by column transformations. आता column transformations मध्ये बघा, in row transformation we have seen the equation A to A inverse is equal to I. In column transformation A inverse into A is equal to I. बघा column transformation row transformation मधला पहिला फरक, row transformation मधलं इक्वेशन होतं A inverse A into A inverse is equal to I. पण रो ट्रान्सफॉर्मेशनला काय A inverse into A is equal to I. हा मेन फरक आहे त्यामधला. आता ह्यामध्ये कसं करणार आहे बघा आपण. नाउ वी अप्लाय द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन टू दिस सेकंड मॅट्रिक्स A and at the same time on identity matrix we apply column transformations. We apply column transformations to both the matrices. Then in such a way that A converted to identity matrix. असं आपण ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार आहे की A ला काय करायचं आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट. सो A becomes I is equal to I कुठलाही दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट होईल त्याला मी म्हणतो B. So again A inverse into identity matrix is again A inverse and that is equal to B. So in this way we can find the inverse of a matrix by using column transformation. आता column transformation अप्लाय करताना कसं जायचं आहे बघा. आपल्याला माहित आहे आपला हा मॅट्रिक्स आहे A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. ठीक आहे. आता फर्स्ट स्टेप नेहमी याच पद्धतीने जायचं. हाऊ टू reduce the elements, in which order we have to go to convert this A into identity matrix. Now first, similarly as in row transformation we convert this element to 1. So reduce A11 to 1. Reduce A11 to 1. आता ह्याच्यात फक्त कॉलमचा विचार करायचा, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करायचं. समजा इथं 1 असेल ना तर आपण हे दोन कॉलम इंटरचेंज करून इथं 1 आणणार. ठीक आहे. किंवा इथं 1 असेल तर हा कॉलम आणि हा कॉलम इंटरचेंज करणार. सेकंड स्टेप, देन रिड्यूस A12 A13 to 0. पहिल्यांदा इथं 1 आणायचं आहे. बघा मी इथं दाखवतो. First we convert this A11 to 1. By using this one we have to make next two elements in that row 0 0. ठीक है. पहिल्यांदा 1 करणार, लेफ्ट हँड टॉप कॉर्नर एलिमेंट मेन डायगोनल एलिमेंट 1. By using this one we have to make these two zeros. Third step, reduce A22 to 1. हा मिडल मोस्ट एलिमेंट आहे ना मेन डायगोनलचा, त्याला आपण 1 करणार. म्हणजे कुठे येईल 1? मिडल मोस्ट मध्ये 1 येईल. बाय युजिंग दॅट 1 वी मेक रिमेनिंग टू एलिमेंट्स इन दॅट रो टू 0. सो रिड्यूस A21 and A23 to 0. Now fifth step, similarly reduce this element A33 to 1. Reduce A33 to 1 and by using that 1 we have to make these two elements 0. So reduce आता
हा 1 केल्यानंतर A21 A23 A21 आणि A23 काय करायचं आहे 0 करायचं. ठीक आहे. नंतर reduce A33 to 1, reduce A33 to again 1, and by using that one reduce A31 and A32 to 0. म्हणजे आपल्याला त्याचा उपयोग करून हे दोन 0 करायचे. ठीक आहे. बघा प्रोसिजर कसं कसं आहे पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. आपण नेहमी इक्वेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशनसाठी घेणार आहे A इन्व्हर्स इंटू A इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स, आणि या दोन्ही मॅट्रिसेसवर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून A वर असं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार आहे की त्याला आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट करणार आहे, आणि आय कन्वर्टेड टू एनी अदर मॅट्रिक्स, आय कुठल्याही वेगळ्या मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट होईल, त्याला मी बी म्हटलेलं आहे. A इन्व्हर्स इंटू आय इज अगेन A इन्व्हर्स, आणि A इन्व्हर्स इज इक्वल टू बी. पण प्रोसिजर कशी आहे बघा, कसं आपण आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट करणार आहोत. सो रिड्यूस A11 टू 1, पहिल्यांदा हा एलिमेंट 1, त्यानंतर रिड्यूस A1 टू A13 टू 0, रिमेनिंग टू element in that row become 0. Reduce A2 to 1, हा एलिमेंट मी काय करणार आहे 1, त्यानंतर reduce A21 A23 A21 A23 to 0, reduce A33 to 1 A33 to 1, and by using that one reduce A31 A3 to 0, remaining two elements 0. याच पद्धतीने आपण जाणार आहोत की जेणेकरून केलेले एलिमेंट डिस्टर्ब होणार नाहीत. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल बघूया. Take an example. Find the inverse of a matrix. Find inverse of a matrix 0, row wise element 0 1 2, again 1 2 3 1 2 3, and last 3 1 1 by column transformation, by column transformations, तर 4 मार्काला विचारू शकतात किंवा काही वेळेला 3 मार्काला सुद्धा विचारलं जातं. फाइंड द इन्व्हर्स ऑफ गिवन मॅट्रिक्स बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता यासाठी नेहमीसारखं आपण पहिल्यांदा मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहे की नाही हे चेक करणार. सो डिटर्मिनंट ऑफ A इज अगेन डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स 0 1 2 1 2 3 3 1 1 इज इक्वल टू, हे एक्सपांड करणार म्हणजे काय येईल बघा 0 2 -3, तो रो तो कॉलम डिलीट करून 2 -3 0 into 2 -3 -1 middle element, delete that column and row. So 1 -9 plus 2 times delete row and that column 1 -6. So 1 -6 is equal to, here 2 -3 -1 into 0 0, 1 -9 -8 into -1, so plus 8, 1 -6 -5 into 2, that is -10, which is equal to -2, which is not equal to 0, and therefore A inverse exists. म्हणजे आपण याचे इन्व्हर्स काढू शकतो कारण मॅट्रिक्स काय नॉन सिंग्युलर आहे. नाउ consider the equation A inverse into A is equal to I. आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन इन्व्हर्स करायचं आहे त्यासाठी इक्वेशन A inverse into A is equal to identity matrix. So here matrix A 0 1 2 1 2 3 3 1 1, and here identity matrix 1 0 0 0 1 0 0 0 1.
Now we have to reduce this element to 1. मला इथं 1 आणायचं पाहिजे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. तर त्या रो मध्ये कुठं 1 आहे का बघायचं. तर इथं 1 आहे. तर मी हा कॉलम, सेकंड कॉलम आणि फर्स्ट कॉलम इंटरचेंज करणार की जेणेकरून हा 1 इथं येईल, हा 0 इकडे जाईल. सो column transformation C1 interchange with C2. We interchange C1 and C2. So therefore A inverse is equal to, so there is interchange of C1 C2. Third column as it is 2 3 1 0 0 1. हा इंटरचेंज करणार म्हणजे काय होईल 1 2 1 0 1 3. हे दोन्ही इंटरचेंज केले. सिमिलरली 0 1 0 1 0 0. ठीक. आता इथं 1 आलेलं आहे. मी तुम्हाला जी प्रोसिजर सांगितली त्याप्रमाणे इथं 1 हा 0 करायचा आहे, तो आहे 0. आणि आता ह्या 2 ला 0 करायचं. ठीक आहे. ह्या 2 ला 0 कसं करणार. हा C3 मध्ये आहे. C3 चेंजेस टू C3 मायनस 2C1. ह्याला 2 ने मल्टिप्लाय करून ह्यातून सबट्रॅक्ट केले की इथं 0 येईल. सो ट्रान्सफॉर्मेशन इज C3 चेंजेस टू C3 मायनस 2C1. So A inverse into this matrix is equal to A inverse C3 changes to C3 minus 2C1. आता C3 मध्ये चेंज होणार आहे म्हणजे पहिले दोन कॉलम आहे तसेच असणार आहे. 1 2 1 1 2 1 0 1 3 0 1 3. अगेन 0 1 0 1 0 0 0 1 0 1 0 0. आता फक्त थर्ड कॉलम कडे आपण कॉन्सन्ट्रेशन देऊन कॅल्क्युलेशन करणार. मल्टिप्लाय दिस element by 2 and then subtract from this element 2. So 2 minus 2, here will come 0. Multiply this 2 by 2, 4. 4 subtracted from 3. 3 minus 4, so that is minus 1. Again 2 subtracted from this 1, so 1 minus 2, minus 1. Then similarly here, multiply this column by 2 and then subtract from this third column. So here 0, here minus 2. 0, minus 2 and again 1 as it is. So this is the transformation. बघा आपण इथं 1 केले आणलेलं आहे, मग इथं राहिलेले 2 0 झाले. आता नेक्स्ट टार्गेट काय, तर इथं 1 आणायचं आणि तो 1 आहेच, ऑलरेडीच 1 आहे. आता या 1चा उपयोग करून हे हा एलिमेंट 0 आणि हा सुद्धा एलिमेंट 0 करायचा. तर ॲट अ टाइम दोन ट्रान्सफॉर्मेशन मी करणार आहे. मला हे 0 करण्यासाठी हा 1 मी ह्याच्यात ॲड करणार थर्ड कॉलममध्ये. सो C3 चेंजेस टू थर्ड कॉलम चेंजेस टू C3 प्लस C2. तर C3 मध्ये हा C2 कॉलम येऊन की इथं 0 होईल, -1 + 1 0. सिमिलरली C1 चेंजेस टू C1 मायनस 2C2. आता ह्या एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करून ह्यातून सबट्रॅक्ट केलं की इथं पण 0 येईल. ॲट अ टाइम दोन ट्रान्सफॉर्मेशन. सो देअरफॉर A इनवर्स इज इक्वल टू, बघा C1 C3 बदलणार आहे, C2 ॲज इट इज. सो 0 1 3 पहिल्यांदा लिहून घ्यायचं, तो चेंज होणार नाही आहे, तो 1 0 0. आता आपण पहिल्यांदा हा C3 बघूया. हा यात ॲड केला 0 + 0 0, -1 + 1 0, 3 added to -1, that is 2. Again similarly 1 + 0 1, 0 + -2 means -2, 0 + 1 1. Similarly C1 transformation in first column, we multiply this column by 2 and then subtract from 1. So here 1 आणि इथं 0 च असल्यामुळे तिला 2 ने मल्टिप्लाय करून इथून सबट्रॅक्ट केली, इथं काय येईल 0. 2 ने मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट, so -5. And 1 - 6 -5. Similarly, multiply this column by 2 and then subtract from first column, so that is -2 1 and 0. तर याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन असेल. आता बघा 1 1 0 0, मिडलला 1 राहिलेले 2 0. Now we have to make this 2 we have to reduce this 2 to 1.
ह्याला 1ला रिड्यूस करण्यासाठी मी काय करणार, तर ह्या थर्ड कॉलमला 2 ने डिवाइड करणार, म्हणजे इथं 1 येईल ना. वी हॅव टू डिवाइड थर्ड कॉलम बाय 2. सो C3 चेंजेस टू C3 डिवाइडेड बाय 2, और हे असं पण लिहितात हाफ टाइम्स C3 असं सुद्धा लिहितात. सो देअरफॉर A inverse into is equal to converted matrix A inverse. So there is change in third column, remaining columns as it is. So 1 0 minus 5 0 1 3, here 0 0 1, again here minus 2 1 0 1 0 0. So divide this column by 2. So 1 by 2 minus 1 and 1 by 2. So third column changes to 1 by 2 minus 1 1 by 2. Now we have to make these two elements to, we have to convert these two elements to 0. मला ह्या 3 ला 0 करायचं आहे आणि या -5 ला 0 करायचं आहे बाय युजिंग दिस 1. या 1 चा उपयोग करू. म्हणून we multiply this 1 by 3 and then subtract it from second column, multiply this column by 5 and add it to the first column, कारण इथं मायनस आहे, मायनस प्लस 0 होईल. So here C2 changes to C2 minus 3C3, 3 ने मल्टीप्लाय करून सबट्रॅक्ट करणार, and C1 changes to 5 ने मल्टीप्लाय करून ॲड करणार. So C1 plus 5C3. So at a time we are doing two transformations, A inverse म्हणजे आपल्याला ही जवळपास शेवटची स्टेप आहे ट्रान्सफॉर्मेशनची. आता आपण हे बघूनच हे ट्रान्सफॉर्मेशन लिहिलेलं आहे, तर ह्यात काही बघण्याची गरज नाही. 0 1 0 0 0 1. आता इथं C2 C1 बदलणार आहे. C2 C1, C3 as it is, so that is half minus 1 and half. Now C2 कडे बघा, 3 ने मल्टीप्लाय करून C2 ने मधून सबट्रॅक्ट करायचं. सो मल्टीप्लाइड बाय दिस हाफ बाय 3 and then subtract from second column. So 3 by 2, 1 minus 3 by 2, 1 minus 3 by 2 is again minus half. So multiply this column by this element by 3 and subtract from this 0. So minus 3 subtracted from 0, minus of minus 3, that is plus 3. So multiply this element by 3 and then subtract from this 0. So minus 3 by 2. Next, we have to multiply C3 by 5 and then add to the first column. So 5 by 2 added to minus 2. Now minus 2 plus 5 by 2 plus 5 by 2. So minus 4 plus 1. So that is 1 by 2. Here it will come 1 by 2. 5 ने मल्टीप्लाय करून ह्यात ॲड करायचं. So minus 5 added to 1. So it is minus 4. Again 5 into 1 by 2. 5 by 2 added to 0. So that is 5 by 2. So therefore here this matrix converted to identity matrix, and therefore the inverse is, we will write inverse as A inverse into identity matrix is equal to half minus 1 by 2 1 by 2 minus 4 3 minus 1 5 by 2 minus 3 by 2 1 by 2. So A inverse into identity matrix, again A inverse. So A inverse is half minus 1 by 2 1 by 2 minus 4 3 minus 1 5 by 2 minus 3 by 2 1 by 2. So this is A inverse. तर अशा प्रकारे आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने A इनवर्स काढलेला आहे. ठीक आहे.